जवळ-जवळ 1 ते दीड तास कुठं जातो हेच समजत नाही ह्या पाण्याच्या घाईत. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथे पाणी आल्यानंतर झाडून मी झाडलं होतं, पण माती इतकी की नाही त्या फरशीला चिकटून होती. आज म्हटलं काही नाही, पाणी पण बराच वेळ होतं, वरची टाकी प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं आणि म्हटलं हे मॉपनं की नाही आता सगळी माती ही पाण्यानं धुवून काढायची, म्हणजे जे काही कचरा वगैरे चिकटून फरशीला असेल ते निघून जाईल. त्यामुळे की नाही आज पाईप लावूनच धुवायला चालू केलं होतं. ह्याला जवळ मला की नाही पाऊण तास गेला असेल, कारण एका हातात पाईप आणि एका हातात ते मॉप असं चालू केलं होतं. त्यानंतर इथं मध्येच मी की नाही इकडे पण पाईप लावून घेतलेले आहे, पाण्याचा नळ वाक म्हणजे ज्यावेळी आपल्याला पाणी झाडांना सोडायचं असेल त्यावेळी थोडंसं चालू करते. तर तिकडे पण चालू केलं. परत इकडे समोर जास्वंदीच्या झाडांना वगैरे तिथे पण पाणी घालून घेतलं पाईपनं. त्यानंतर तुळशीला वगैरे बादलीनंच घालून घेतलं आणि ज्या का कुंड्यामध्ये मी झाडं लावलेली ती प्यायचं पाणी भरताना कणी जे घागरी वगैरे भरल्या होत्या त्याच पाणी कणी कुंडीत वतून घेतलं आणि ते घासून धुवून घेतलं. सगळं दार कणी मॉपनं असं खरडून माती सगळी काढून धुवून झाल्यानंतर इथे मी काल टॉवेल भिजत घातले होते गरम पाण्यात. आज म्हटलं कणी चावीच्या पाण्यानं धुवून घ्यायचं, म्हणजे खळखळून निघतं. कारण काल टॉकीतलं पाणी पण संपलं होतं आणि ते टॉकीतल्या पाण्यानं कणी असं डबक्यातल्या पाण्यानं धुतल्यासारखं होतं आणि चावीच्या पाण्यानं थोडंसं असं फ्रेश होतं. ह्यांचे वर्कशॉपचे कपडे पण भिजत घातले होते, देवाचं वस्त्र पण होतं आणि किचनमध्ये म्हणजे पायाखाली टाकते ना कापडं ती पण धुवायची होती. ती सगळीच कणी हातानं धुवून घेतली. बेडशीट वगैरे पण मी धुवायला काढली होती, ती पण काल मी गरम पाण्यात भिजत घातली होती. ती आता मी मशीनला लावलेली. आता ते झाल्यानंतर अजून माझे रोजचे कपडे मशीनला लावून घ्यायचे, म्हणजे आज 2 फेर होते. बेडशीटला बराच वेळ लागते, म्हटलं पाणी आलेल्या घाईत कणी ते मशीन होऊन जाईल. घरातली थोडीफार कामं झालेली आहेत, म्हणजे जेवण झालेलं आहे, अजून ओट्यावरचा पसारा बाकी आहे, चहा वगैरे केलेलं, भांडी घासायचे, देवपूजा आहे, झाडू आहे, अजून बरीच कामं कणी पेंडिंग पडलेली आहे. पण हे आता चावीला पाणी आलेल्या वेळेत कणी सगळी कामं बाजूला किचनची ठेवायला लागतात आणि पाण्याची कामं करून घ्यायला लागतात. आणि असं लवकर पाणी आलं की नाही बरं पडतं, म्हणजे सकाळी पाण्याची कामं होऊन जातात. नाहीतर मग सगळी घरातली कामं आवरायची आणि मग पाण्याची वाट बघत बसायचं असं होतं. भिजले तर इतके होती ती चावीच्या पाण्यानं आणि वरतून उन्हामुळं घामा पण अशा धारा चालू होत्या. पण म्हटलं अगोदर ही सगळी कामं अशी ठेवली की नाही की मग दुपारनंतर कंटाळा येते. त्यामुळे की ज्या त्या मोसमातच कामं आवरून घ्यावी लागते. चला ह्यासोबतच ब्लॉग पण इथेच बंद करते. आवडला तर लाईक करा आणि फॉलो देखील करा. जमल्यास कमेंटमध्ये पण सांगू शकते. चला बाय.